देवा मनी नाही भाव मनी देवा मला पा देव आशान भेटायचा नाही हो, देव बाजारचा भाजीपाला नाही हो. मनात भाव नाही तिथं देव भेटला. देव बाजारचा भाजीपाला नाही. देवाला प्राप्त करण्यासाठी एकाग्रता आणि शुद्ध अंतःकरणाची गरज आहे. तिथे प्रतीक्षा करावी लागेल. प्रतीक्षा केव्हा होते मग अंतःकरणामध्ये निर्माण? जेव्हा आपल्याला त्या वस्तूबद्दल आवड निर्माण होते तेव्हा आपण त्याची प्रतीक्षा करतो, लक्ष द्यावं लागेल. मी सामान्य भाषेत सांगतो, ज्या गोष्टीची आवड निर्माण होते त्या गोष्टीची प्रतीक्षा करतो. आवड परमात्म्याविषयी आवड निर्माण व्हावी, ती आवड निर्माण झाल्याशिवाय प्रतीक्षा करत नाही. वेळ लागला पाहिजे. 11:15 झाले, 11 वाजले, 11:15 झाले, आता 11:30ला कथेला जाऊन बसायचं. त्यासाठी आपण 11:30चा प्रतीक्षा करत नाही. 11:30ला आपल्याला कथेला बसायचं. लवकर लवकर काम आटपायचं. 11:30ला इथे येऊन बसलो की कथा केव्हा सुरू होते, कथा केव्हा सुरू होते हा ध्यास मनात निर्माण झाला पाहिजे. त्याला प्रतीक्षा. आणि प्रतीक्षेशिवाय फलप्राप्ती होत नाही. लक्ष द्या, प्रतीक्षेशिवाय फलप्राप्ती होत नाही. म्हणून कथेची प्रतीक्षा केली. श्रोत्याला प्रतीक्षेशिवाय फलप्राप्ती होत नाही. म्हणून श्रोत्याने कथा सुरू व्हायच्या आधी येऊन बसलं पाहिजे. म्हणून आपण 12 ते 4चा टाइम यासाठी ठेवला की स्त्रिया सुंदरशी कथा आली. 80,000 शौनक ऋषी बद्रिकाश्रमामध्ये एकत्र विराजित झाले. किती होते ते? 80,000. आणि त्यांची चर्चा झाली. बघा, मी नेहमी सांगत असतो, सामान्य जीव चर्चा करत नाही. सामान्य जीव वादामध्ये आणि विवादामध्ये उलगडलेले असतात. वाद, संवाद आणि विवाद. वाद याचा अर्थ कोणत्या तरी गोष्टीचा सिद्धांत मांडणे. संवाद एकमेकांना त्या गोष्टीबद्दलची जाणीव करून देणे. आणि विवाद त्या गोष्टीबद्दल उगाचच विरुद्ध भाष्य करणे, त्याला विवाद असतो. वाद म्हणजे काय? एखाद्या गोष्टीबद्दल जाणीव करून देणे, त्याला वाद. नाही, याला हेच म्हणतो, याला वाद म्हणतो. है का नाही? नारळ म्हणतात ते सिद्ध करण्यासाठी जो वाद घातला त्याला वाद म्हणतात. संवाद, नारळ कशासाठी उपयोगात येतं त्याबद्दल चर्चा करायला त्याला संवाद म्हणतात. आणि विवाद, नारळच म्हणत नाही, तुम्ही काही म्हणत बसता, त्याला नारळ म्हणत नाही, मी मानत नाही, याला विवाद असतो. कळली भाषा तुम्हाला? वाद, संवाद आणि विवाद ही 3 बात. ज्ञानीजन वाद घालतात, ज्ञानीजन संवाद घालतात, सामान्य जीव वाद घालतात. आणि जे तर्कशुद्ध लोक असतात, तर्की लोक असतात, ऋषी लोक झाले, वैज्ञानिक झाले, हे तर्कनिष्ठ लोक, ह्या त्या ठिकाणी संवादित भाषा, यांचा संवाद होतो. विवाद सामान्य जीवनामध्ये, सामान्य जीव एकमेकांशी विवाद आहे. बघा, हे संवाद करून राहिले. किती लोक होते? 80,000. ते सामान्य होते. शौनक ऋषी, सर्व ऋषी होते, सर्व ज्ञानी होते. ज्ञानांचा संवाद हा जगत कल्याणाचा असतो. साधू संत ऋषी लोक, वेदांताचे अध्ययन करणारे वेदांत लोक, हे सगळे कसे असतात? जगत कल्याणासाठी कार्य करतात. एक साधू लोकांनी एक प्रश्न मांडलेला आहे.
परमात्म्यानं ब्रह्मदेवाला जे आत्मी निर्माण करायचं सांगितले होते, लक्ष द्या बारकाईने, इथे गणित आहे आपल्यासाठी. जेवढे आत्मी निर्माण करायचे सांगितले होते तेवढे आत्मी निर्माण केले. कोणी? परमात्म्यानं ते आत्मी व्याप्त केले. जेवढे त्यामध्ये वाढ केलेली नाही. आता लक्ष द्या. मग आत्मी कुठून आले? अतिसूक्ष्म जीवापासून तर बलाढ्य असणाऱ्या हत्ती डायनासोर पर्यंत सर्वांच्या मध्ये आत्मी विराजित आहे. तेवढं तर कळतं का तुम्हाला? सूक्ष्म अतिसूक्ष्म जीव जे सूक्ष्मदर्शक यंत्राखाली दिसतात त्याच्यात सुद्धा जीव आहेच की नाही? आत्मा आहे त्यामध्ये. त्याच्यापासून तर डायनासोर पर्यंत जेवढं विश्वामध्ये आहे तेवढ्यामध्ये काय आहे? आत्मी विराजित झालेले आहे. पण तेवढे आत्मे जर परमात्म्याने तयार केलेले आहे, त्यामध्ये वाढ करायची नाही, काहीच करायचं नाही. कारण हा खेळ आहे परमात्मा. मी नेहमी सांगतो, परमात्म्याला क्षीरसागरामध्ये एकट्याला पवडत असताना म्हणजे झुकलेले असताना करमत नव्हतं, म्हणून परमात्म्यानं विश्व निर्माण करण्याची संकल्पना मांडली. त्या संकल्पनेतून परमात्म्यानं एक ढालगज निर्माण केली. काय केलं? की काय सांगितलं भागवतामध्ये? फार सुंदर श्लोक आहे. बद्वांजलि त्वया पृष्ठम किं करोमि चैकदा. श्लोक आहे की बद्वांजलि त्वया पृष्ठम किं करोमि चैकदा त्वां त्वया ज्ञापयो कृष्णो मद्भक्तान् पोषयति च. परमात्म्यानं स्वतःच्या म्हणजे अंतःकरणापासून स्वतःच्या तेजापासून एक स्त्री निर्माण केली. त्या स्त्रीनं हात जोडून विचारलं की मी काय करायचं? त्यावेळेस भगवंताने सांगितलं मद भक्तान पोषयति च. माझ्या भक्तांचं तू पोषण कर. तिसरी. पण तिसरी आहे कोण? मी नेहमी एक उदाहरण देत असतो यामध्ये कथेमध्ये की घरामध्ये एकच स्त्री, मला काही लक्ष, दोन पुरुष, दोन पुरुष आहेत आणि एकच स्त्री आहे. ती स्त्री दोघांचंही काम सारखं करतं. आता लक्ष, दोघांचंही काम सारखं करतं. सकाळी दोघांना गरम पाणी आंघोळीला करून देते, दोघांना चहा दोघांना देते, नाश्ता दोघांना देते, सारखं, त्यामध्ये भेद करत नाही. एवढंच नाही, जेवण सुद्धा दोघांसाठी सारखंच करते. 4 वाजताचा चहा सुद्धा सारखा करते, त्यांचे कपडे धुते, त्यांना जे लागेल ते मागितले ते देते. एवढंच नव्हे, संध्याकाळचं जेवण रात्रीचं जेवण सुद्धा दोघांना देते, दोघांची अंथरुणही टाकून देते. एक स्त्री आणि 2 पुरुष. पण शब्द आहे त्यामध्ये. पण ती एकाचं पोषण करते आणि एकाचं पोषण करते. कळलं तुम्हाला? नाही कळलं सांगतो. एकाचं पोषण करते याचा अर्थ मुलगा आहे आणि एकाचं पोषण करते याचा अर्थ पती. ती पतीचं पोषण करते म्हणजे संतोष होते त्याला आणि पोषण करते ती स्त्री एकच आहे. एकाची आई आहे आणि एकाची पत्नी. बरोबर? स्त्री एकच आहे. तशी परमात्म्याने एकच स्त्री निर्माण केली, पण तिनं सहज विचारलं की मी काय करायचं, किम करोमि तिच्या. त्यावेळेस भगवंताने तिला आज्ञा दिली मद भक्तान पोषयति च. माझ्या भक्तांचं पोषण. मग तिनं पुन्हा प्रश्न विचारला की देवा, तुमच्या भक्तांचं पोषण करायचं, मग इतरांचं काय करायचं? म्हणून परमात्म्याने सांगितलं इतरांचं पोषण. स्त्री एकच, पण काम काय? भक्तांचं पोषण करते ती भक्ती आणि पोषण करते ती माया. तीच आहे, ती एकच माया आहे. भक्तांचं पोषण करते भक्ती नावानं आणि सामान्य जीवाचं पोषण करते ती माया नावानं. ती माया, त्या मायेचं नाव सुद्धा कोणीकडेच आहे. भगवंताकडे जर लावली ती माया तर ती भक्ती होते आणि इकडे संसारामध्ये लावली ती मायाच आहे. म्हणून